माझ्या घरातले इव्हन माझे काका, माझा भाऊ सगळे आर्मीतले आहेत. इव्हन मला आयुष्यात जेव्हा त्या वयात होतो तेव्हा फोर्स केला गेला होता की भरतीला उभं राहा आणि मला आवडलंही असतं. पण तोपर्यंत मला नाटकाचं वेड लागलं होतं. इकडे माझा जास्त कल होता त्यामुळे मी ते केलं नाही. पण ते जवळच असल्यामुळे एक वाटत असतं ना आयुष्यात की मला मला फौजी बनता यावं. नमस्कार, मी कस्तुरी सिनेचित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आत्ता माझ्याबरोबर जो कलाकार आहे ना, तो खरं तर मल्टी टॅलेंटेड आहे. म्हणजे याच्या आधी तुम्ही त्याला बघितलं असाल वेगळ्या भूमिकेत, पण आत्ता मुक्काम पोस्ट पंढरपूर ह्या नावाचं नाटक येतंय आणि त्याच्यामध्ये त्याची जी भूमिका असणार आहे, ती खरंच हृदयाच्या जवळ असणार आहे. कारण का पंढरपूर म्हटलं ना, की प्रत्येकाचा एक वेगळा आणि जिव्हाळ्याचा विषय. खऱ्या आयुष्यात रोहित तुझा पंढरपूर किती हा जिव्हाळ्याचा विषय आहे? विषयच नाही. आपण महाराष्ट्रातल्या लोकांसाठी आपला विठ्ठल, आपला पांडुरंग आपल्या हृदयात आहे. पंढरपूरबद्दल, वारीबद्दल एक विशेष आकर्षण असतं किंवा एक दरवर्षी आपली अशी हे होत असतं आपल्या आतनं, की यार वारीला जायला मिळावं. एक दिवस का होईना वारीत जाऊन यावं. सो त्या विषयाचं नाटक घेऊन येतोय आम्ही. सो किती जवळचा विषय आहे तू म्हणजे विचार करूच शकतेस. सो आणि नाही बोल ना बोल. सो कलाकार म्हटलं की रंगभूमी, प्रेक्षक ह्यांचं एक वेगळं नातं असतं. खरं तर जेव्हा तुम्ही टीव्हीवरती काम करता, तो प्रेक्षक फक्त कॉमेंट्सच्या माध्यमातून आपल्याला भेटत असतो. पण इथे रंगभूमीवर जेव्हा आपण काम करतो, तो प्रेक्षक येतो, तो प्रेक्षक भेटतो. पण या नाटकामध्ये जेव्हा 2 वेगवेगळ्या भूमिका करायच्या, 2 वेगळ्या छटा जेव्हा येतात, तेव्हा रोहित ह्याच्याकडे कसा पाहतो? एक कलाकार म्हणून किंवा एक सामान्य माणूस म्हणून? जेव्हा कलाकार बघायला येतील तेव्हा आणि जेव्हा प्रेक्षक बघायला येतील तेव्हा? मुळातच हा विषयच माझ्या जवळचा आहे. कारण मी साताऱ्यातल्या एका गावातला आहे आणि साताऱ्यातल्या एका खेडेगावातला असल्यामुळे माझ्या गावातली जवळ-जवळ 70% मुलं आर्मीत आहेत. माझ्या घरातले इव्हन माझे काका, माझा भाऊ सगळे आर्मीतले आहेत. इव्हन मला आयुष्यात जेव्हा त्या वयात होतो तेव्हा फोर्स केला गेला होता की भरतीला उभं राहा आणि मला आवडलंही असतं. पण तोपर्यंत मला नाटकाचं वेड लागलं होतं. इकडे माझा जास्त कल होता त्यामुळे मी ते केलं नाही. पण ते जवळच असल्यामुळे एक वाटत असतं ना आयुष्यात की मला मला फौजी बनता यावं किंवा मला ते कॅरेक्टर जगता जगता यावं यावं. किंवा मला थोडा काळ का होईना ते म्हणजे सगळे अनुभव घेता यावेत. सो ते असं सगळं चालून आलं माझ्याकडे आणि प्रेक्षक म्हणून जेव्हा मी पहिल्यांदा गोष्ट ऐकली, तेव्हाच ती मला इतकी आवडली. मग मी तर म्हणजे नाही म्हणालोच नाही. मला असं झालं की हे करायचंच आहे मला. हे माझ्यासाठीच आहे आणि ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे माझ्यासाठी. सो मला हे करायचंच आहे. म्हणून मी हे नाटक करायला घेतलं आणि जोरदार तालमी चालू आहेत आमच्या आणि लवकरच म्हणजे 22 तारखेला 22 ऑगस्टला दुपारी 4 वाजता आमच्या नाटकाचा शुभारंभ आहे यशवंत नाट्य मंदिरला. तर तूही यायचंयस आणि सगळ्यांनी नाटकाला नक्कीच यायचंय. हा जो पेहराव आहे ना, ती एक शान आहे आपल्या महाराष्ट्राची. म्हणजे एक वेगळाच रुबाब वाटतो. जसं तू म्हणालास, की प्रत्येक म्हणजे तुमच्या गावातली लोकं अनेक आर्मीमध्ये आहेत. आज जेव्हा वर्दी तू घातलीस, तुझे अनेक मित्र आज तुला बघत असतील, या नाटकाच्या माध्यमातून बघतील. त्यांना काय वाटेल, की ते कुठेतरी राहिलेलं स्वप्नाच नाटकाच्या माध्यमातून गाणं रोहितचं ते पूर्ण होतंय आणि खऱ्या आयुष्यात जे तुझे मित्र आर्मीमध्ये असतात, त्यांचे काय असे अनुभव तू ऐकलेस या नाटकासाठी, की बर्फामध्ये जसं ते काम करतात, इथे करतात म्हणजे ते आपल्या सुरक्षिततेसाठीच करतात. पण त्यांनी असे तुला काही अनुभव सांगितलेत, की खूप कठीण असतं ते. म्हणजे आपण इथे मस्त जगत असतो, पण आपल्यासाठी ते तिथे जगत असतात. तर असे काही तुला त्यांनी खऱ्या आयुष्यातले अनुभव सांगितलेत का? खूप, खूप अनुभव आहेत ते. मला वाटतंय की हे कदाचित आपण नाटक झाल्यावर पुन्हा एकदा इंटरव्ह्यू करू तेव्हा मी शेअर करीनच. पण मला असं सांगायला आवडेल की अनुभवापेक्षा ते अवघड आहे. एकतर आर्मीमध्ये फौजी एक आपल्या रक्षणासाठी, आपल्या देशाच्या रक्षणासाठी तिकडे झटतोय आणि सियाचीनमध्ये काम करणारे फौजी जे आहेत, जे -50, -60 या टेम्परेचरमध्ये जगणं मुश्किल आहे गं. आपण ज्या ठिकाणी राहतो, आपण मुंबईत असतो, पुण्यात असतो किंवा आपल्या आजूबाजूच्या शहरांमध्ये 20 डिग्री वगैरे आलं तर आपल्याला सहन होत नाही गं. आपण गावच्या ठिकाणी कोकणात जातो, घाटावर साताऱ्यात जातो. पहाटेची आपल्याकडे किती थंडी आहे? 15 डिग्री पण नाही. 17-18 डिग्रीला आपलं संपतो आपण. आपल्याला नाहीच सहन होत. -60 म्हणजे काय झालं गं? त्यात ते आपल्या रक्षणासाठी झटतायत म्हणजे आपल्यासाठी चाललंय सगळं. सो म्हणजे आर्मी, फौजी सगळे आपल्यासाठी मान, अभिमान, आपली जान, शान सगळे आहेत. त्यांच्यामुळे खरं तर आपण सुरक्षित आहोत. कारण आत्ताची परिस्थिती आपण बघतोय. जगात काय चाललंय? कोण कुठून कसे काय येतायत, बॉम्ब फुटतायत, मिसाईल्स येतायत, शहरं नष्ट केली जातायत. तर त्यावेळी आपले फौजीच आपलं रक्षण करतायत आणि ते त्यांचा जीव घालवून आपल्यासाठी लढतायत. सो हा विषय खरंच माझ्या खूपच, खूपच जवळचा आहे आणि मी ते कॅरेक्टर प्ले करतोय. सो
म्हणजे अनुभवच आहे हा. हे नाटक म्हणजे एक लोकांसाठी वेगळा अनुभव असणार आहे आणि हे फक्त नाटक नाटक असं नाही तर दृश्य रूपात काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे लोकांना. आपण इतर नाटकं बघतो तसंच असेल असं नाही. म्हणजे आता तुम्ही तालमीत काही येस, गोष्टी येस. बघितल्या असतील तर त्याहून अजून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी नाटकात आहेत ज्या पुन्हा तेच आहे की एक्सपिरियन्स करण्याकरता लोकांना थिएटरमध्ये यावं लागेल. ते सांगून गंमत नाही. सांगितली तर मजा नाही. ते बघण्याच्या गोष्टी आहेत. सो मला वाटतं की हे नाटक म्हणजे एक व्हिज्युअल एक्सपिरियन्स आहे. हे नाटक म्हणजे एक पांडुरंगाची वारी आहे. हे नाटक म्हणजे एक विठ्ठलाचं वेड आहे आणि हे नाटक म्हणजे एका फौजीचा प्रवास आहे. आणि खरं तर ह्या नाटकाची खासियत अशी आहे, की नाटकाचा सेट म्हणजे हा 2 पद्धतीत जो सेट केलेला आहे. एकतर तुझ्या त्या आर्मीचे कपडे घालून असा बर्फात वगैरे म्हणजे ते एक खरंच असं वाटतं, की तो फील देतोय तो प्रेक्षकांना, की तुम्ही तिथेच आहात आणि तुम्ही फक्त ते बघतायत. आणि एक हे पंढरपूरमधलं असं घर. या सेटबद्दल तुला काय सांगायला आवडेल? कारण का 2 सेट, 2 तुझी वेगवेगळी पात्र, पण सेटच इतका आकर्षित आहे, तर मग हे नाटक तर रंगतदारच येस, असणार. विषयच नाही. तुला संदेश बेंद्रेंनी आमचा या नाटकाचं नेपथ्य केलंय. संदेश दादांनी वेड लागल्यासारखं काम केलं या नाटकासाठी आणि हा सेट बनवण्यासाठी. खूप, खूप, खूप मेहनतीने मी तुला म्हणलं ना, की तू आता स्वतःच मला म्हणालीस, की अक्षरशः असं दिसतं, की अरे हे पंढरपुरातलं घर आहे आणि अचानक एक सियाचीनमध्ये गेल्याचा फील होतो. सियाचीन ते दृश्य ते बघूनच वाटतं आपल्याला, तिरंगा की यार आपल्या तो भारताचा. तिरंगा आपल्या भारताचा काटा येतो पटकन अंगावर यार ते बघूनच. सो ते संदेश दादासाठी हॅट्स ऑफ आहे आणि पुन्हा तेच ते बघण्याकरता, एक्सपिरियन्स करण्याकरता नाटक बघायला या. आणि शेवटचा प्रश्न, हे जेव्हा नाटक आता तू करतोयस, जेव्हा पहिल्यांदा बायकोला सांगितलं होतं, तिची रिएक्शन काय होती या सगळ्यावरती? अरे तिला तिला माझ्या आयुष्यातले सगळे एक्सपिरियन्स माहिती आहेत ना. ती जसं जितकं माझ्या जवळ आहे, माझे भाऊ सगळे आर्मीत आहेत. तुला म्हणलं ना जसं, येस, की येस. ते त्यांच्या पण तेवढी जवळची आहे घरातले असल्यामुळे. सो तिने आत्ता कुठे जवळून ते बघितलं. तिचा स्वतःचा काका आर्मीत आहे. सो तिला ते इतकं भारी वाटतं ना त्यांच्याबद्दल. सो तिला असं कळलं, की माझ्यासाठी हा रोल ऑफर झालाय किंवा हे करायला मिळणार आहे. ती म्हणली, "सगळं एखादा सिनेमा नको करू चालेल, पण हे नाटक नाटक. कर." सो सगळ्यांनी फोर्सफुली मला हे नाटक करण्यासाठी भाग पाडली. मी स्वतःही इव्हन आणि एक ज्याला कळत होतं ते म्हणत की यार तुझ्यासाठीच आहे. हे तू केलंच पाहिजे. सो त्या सगळ्या पॉझिटिव्ह एनर्जीज अशा एकत्र आल्यात आणि हां. कुठेतरी राहिलेलं स्वप्न ह्या माध्यमातून तुझं पूर्ण झालेलं आहे. आणि जाता प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल त्यांना एकदा आमंत्रण दे आपल्या नाटकाला येण्याचं. येस, माझं नाटक मुक्काम पोस्ट पंढरपूर येत्या 22 ऑगस्टला त्याचा शुभारंभ आहे. यशवंत नाट्य मंदिरला दुपारी 4 वाजता यायला लागतंय बरं का. खरंच सांगतो या. तुम्हाला खूप मजा येईल. वेगळा एक्सपिरियन्स आहे. व्हिज्युअल ट्रीट आहे. एवढं मी नक्की सांगेन तुम्हाला. एकदा नाटक बघाच तुम्ही. धन्यवाद. नक्कीच आणि खूप साऱ्या शुभेच्छा. थँक सो मच. थँक